पोलिसात दिलेली फिर्याद मागे घे असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण। राहुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। देवळाली प्रवरा येथील घटना। राहुरी पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घे असे म्हणून आरोपींनी 3 जणांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली। या घटनेबाबत 6 जणांवर मारहाणीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विकी अशोक मस्के, वय वर्ष 30, राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 14 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेदरम्यान विकी मस्के हे देवळाली गावात गेले असता आरोपी तेथे उभा होता। त्यावेळी आरोपींनी विकी मस्के यांना म्हटले की तुझ्या चुलत्याने आमच्या जातीच्या मुलाविरोधात फिर्याद दिली आहे, त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे, तू तुझ्या चुलत्याला केस मागे घ्यायला सांग असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच त्याचे चुलते व आत्याला त्या ठिकाणी बोलावून घेतले। त्यानंतर आरोपी त्या तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काहीतरी टणक वस्तूने बेदम मारहाण केली। आरोपींनी लक्ष्मण मस्के यांच्या मोटारसायकलवर दगड मारून मोठे नुकसान केले। नंतर तुम्ही केस मागे घ्या, नाहीतर तुम्हाला एकाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। सदर भांडणात अलका चव्हाण व सुमन येटाळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले। या घटनेबाबत विकी अशोक मस्के यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या, प्रशांत मस्के उर्फ परशा, निखिल दिलीप धोत्रे, विजय बाळू इथापे उर्फ खंड्या, अनिल बाळू इरले उर्फ खली, अंबादास इरले उर्फ काळू, सर्व राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी या 6 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 1287/2024 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 191(1), 191(3), 324(4), 351(3), 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1)(r), 3(1)(s) प्रमाणे मारहाण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली प्रवरा।